नुकतंच एक खूप सुंदर वाक्य वाचनामध्ये आलं होतं. ते वाक्य होतं, मान सन्मान हा नेहमी वेळ आणि परिस्थिती यांचा होत असतो, परंतु व्यक्ती त्याला आपलाच आहे असे समजत असतो. नमस्कार मित्रांनो, मी रवी वसंत सोनार, पंढरपूर मार्मिक संवादच्या माध्यमातून आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक प्रेरणादायी आणि प्रोत्साहनपर अशी सुंदरशी कथा. एकदा सत्यवानराव त्यांचा मुलगा सौरभशी गप्पा मारत बसले होते. तेव्हा सौरभने सत्यवानरावांना विचारले, बाबा, माझ्या जीवनाचे मूल्य काय आहे? तेव्हा काही क्षण विचार करून सत्यवानराव म्हणाले, बाळा सौरभ, तुला जर तुझ्या जीवनाचे खरे मूल्य जाणायचे असेल तर मी तुला आपल्या घराच्या बाहेर पडलेला एक दगड देतो. तो दगड घेऊन तू तो विकण्यासाठी बाजारात जा आणि तुला जर या दगडाची कोणी किंमत विचारली तर तू काहीही न बोलता फक्त तुझ्या हाताची 2 बोटे वर करून दाखव. सत्यवानरावांचे असे असंबंधित बोलणे सौरभला काही समजले नाही, परंतु तरीही सौरभ त्यांच्या घराच्या बाहेर पडलेला एक दगड एका पांढऱ्या रुमालामध्ये घेऊन बाजारात गेला. बाजारात जाऊन तो दगड पांढऱ्या रुमालामध्ये घेऊन तसाच बसून राहिला. बराच वेळ झाल्यानंतर एक वयस्कर महिला तेथे आली आणि त्या महिलेने त्या दगडाकडे निरखून पाहिले आणि किंमत विचारताना म्हणाली, बाळा, या सुंदर दिसणाऱ्या दगडाची किंमत किती आहे? तेव्हा सौरभने काहीही न बोलता त्याच्या हाताची 2 बोटे वर केली. ती 2 बोटे पाहून त्या वृद्ध महिलेने विचारले, 200 रुपये? ठीक आहे, मी तुला देईन 200 रुपये. त्या वृद्ध महिलेचे ते वाक्य ऐकून सौरभ आश्चर्यचकित झाला आणि मनात विचार करू लागला, घराच्या बाहेर पडलेल्या दगडाचे 200 रुपये? सौरभने त्या महिलेचे वाक्य ऐकले आणि तो दगड पुन्हा पांढऱ्या रुमालामध्ये बांधून घरी घेऊन आला. घरी पोहोचून सौरभ सत्यवानरावांना म्हणाला, बाबा, एका वयस्कर महिलेने तो दगड चक्क 200 रुपयामध्ये मागितला. मुलाचे ते वाक्य ऐकून सत्यवानराव काहीसे हसले आणि म्हणाले, बाळा सौरभ, आता हा दगड घेऊन तू आपल्या शहरातील संग्रहालयाजवळ जाऊन थांब आणि हा दगड विकणे आहे असे सांग. परंतु कोणी किंमत विचारली तर काहीही न बोलता तुझ्या हाताची 2 बोटे वर करून दाखव. सत्यवानरावांचे ते बोलणे ऐकून सौरभ त्याच्या शहरातल्या संग्रहालयाजवळ गेला आणि तिथे पांढऱ्या रुमालामध्ये दगड घेऊन उभा राहिला. तेव्हा एका सद्ग्रस्ताची दृष्टी सौरभच्या हातातील दगडावरती पडली आणि त्या सद्ग्रस्ताने विचारले, बाळा, या आगळ्या वेगळ्या दगडाची किंमत किती आहे? तेव्हा तो प्रश्न ऐकून सौरभने काहीही न बोलता केवळ हाताची 2 बोटे वर केली. त्याच्या 2 बोटांकडे पाहून ते सद्ग्रस्त म्हणाले, काय, 20,000 रुपये? ठीक आहे, मी तुला या दगडाचे 20,000 रुपये देण्यास तयार आहे. हा दगड तू मला देऊन टाक. तेव्हा त्या सद्ग्रस्ताचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित होऊन सौरभने दगड पुन्हा एका रुमालामध्ये बांधला आणि तो त्याच्या घरी निघून गेला. त्याने संग्रहालयाजवळ घडलेली घटना वडील सत्यवानरावांना सांगितली. सौरभचे सर्व बोलणे ऐकून सत्यवानराव पुन्हा काहीसे हसले आणि सौरभला म्हणाले, बाळा सौरभ, आता मी तुला मौल्यवान दगडांच्या दुकानी पाठवत आहे. तिथे पण तुला कोणी जर या दगडाची किंमत विचारली तर तू काहीही न बोलता तुझ्या हाताची 2 बोटे वर करून दाखव. सत्यवानरावांचे ते बोलणे ऐकून सौरभ शहरातील मौल्यवान दगडाच्या दुकानाकडे निघाला. दुकानाजवळ पोहोचल्यानंतर सौरभने पाहिले की एक वयस्कर गृहस्थ तिथे उभे होते. त्या वयस्कर गृहस्थांची दृष्टी सौरभच्या हातातील दगडावर गेली. त्या गृहस्थाला सौरभच्या हातातील दगड इतका आवडला की ते पळत पळत सौरभकडे आले आणि म्हणाले, अरे देवा, या आकाराचा दगड मी कितीतरी दिवस शोधत होतो, हुडकत होतो. यासाठी मी जवळपास 10 वर्षे वाट पाहिली आणि आज हा दगड तू माझ्यासमोर आणला आहेस. हा दगड मला हवा आहे. तू या दगडाची काय असेल ती किंमत मला सांग. तेव्हा सौरभने काहीही न बोलता त्याच्या हाताची 2 बोटे वर केली. ते पाहून ते वयस्कर गृहस्थ म्हणाले, काय, 2 लाख रुपये? ठीक आहे, मी तुला या दगडाचे 2 लाख रुपये देण्यासाठी तयार आहे. कृपया तू हा अनोख्या आकाराचा दगड मला दे. त्या सद्ग्रहस्थाचे बोलणे ऐकून सौरभ आश्चर्यचकित झाला. त्याने पुन्हा तो दगड त्याच्या पांढऱ्या शुभ्र रुमालामध्ये बांधला आणि तो घरी वडिलांकडे जाण्यासाठी निघाला. तो काही वेळात त्याच्या घरी गेला आणि तो सत्यवानरावांना म्हणाला, बाबा,
एका व्यक्तीने या दगडाची किंमत 2 लाख रुपये ठरवली आहे. तो या दगडासाठी 2 लाख रुपये देण्यासाठी तयार आहे. तेव्हा सत्यवानरावांनी होकारार्थी मान हलवली व बराच वेळ स्मितहास्य केले. त्यांनी काही वेळ सौरभच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि म्हणाले, बाळा सौरभ, आता कळले का तुला तुझ्या जीवनाचे मूल्य? सौरभ त्याचे वडील सत्यवानरावांकडे पाहत राहिला. तेव्हा सत्यवानराव पुढे म्हणाले, बाळा सौरभ, आपल्या जीवनाचे मूल्य या गोष्टीवर अवलंबून असते की आपण स्वतःचे स्थान कुठे निर्माण करतो. म्हणून आता तुला ठरवायचे आहे की तुला 200 रुपयाचा सामान्य दगड व्हायचा आहे की 2 लाखाचा बहुमूल्याचा दगड व्हायचा आहे. अशा प्रकारे एका वेगळ्या प्रसंगातून सत्यवानरावांनी सौरभला त्याच्या जीवनाचे मूल्य समजावून सांगितले आणि सौरभला त्याच्या जीवनाचे मूल्य समजले. मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये असे बरेच लोक असतात की जे तुमच्यावर खूप प्रेम करत असतात. त्यांच्यासाठी तुम्ही बहुमूल्य असता. परंतु काही लोक असे पण असतात की जे तुमचा फक्त वापर करतात. त्यांच्यासाठी तुम्ही काहीही नसता, शून्य असता. म्हणूनच मित्रांनो, आपण ठरवायचे आहे की आपल्या जीवनाचे मूल्य काय आहे, सामान्य की असामान्य. मित्रांनो, ही प्रेरणादायी कथा आपणास आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, या व्हिडिओवरती कमेंट करा, हा व्हिडिओ शेअर करा. महत्त्वाचे म्हणजे असे प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी मार्मिक संवाद न्यूज हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ऑल हे बेल आयकॉनचे बटन नक्की प्रेस करा. स्नेह आहेच, वृद्धिंगत व्हावा. धन्यवाद.